नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मविया आणि महायुतीत पुन्हा वाद। संगमनेरमध्ये भाजप शहराध्यक्षांना मारहाणीचे आरोप। राधाकृष्ण विखे पाटील पोलीस ठाण्यात। आमच्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही, आरोपींवर कठोर कारवाई करावी, विखे पाटलांची मागणी। शेवटच्या क्षणी संगमनेरची जागा शिंदे गटाला गेली। संगमनेरमध्ये अमोल खताळ हे चांगले उमेदवार। 23 तारखेनंतर विरोधकांचा आनंद दूर होईल, सुजय विखेंची प्रतिक्रिया। शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी विखे पाटलांची बाईक रॅली, तर टायगर अभी जिंदा है अशा आशयाचे बॅनर। अहिल्यानगरच्या संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरातांनी अर्ज भरला। थोरातांविरोधात शिंदे गटाचे अमोल खताळ रिंगणात। भाजपची चौथी यादी जाहीर। उमरखेडमधून सुधीर पारवेंना संधी, तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहतांना उमेदवारी। बारामतीतील कण्हेरीत शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांची सभा। पवारांच्या हस्ते नारळ वाढून प्रचाराला सुरुवात। हर्षवर्धन पाटील, श्रीनिवास पवार यांची उपस्थिती। अजित पवार अनुभवी असले तरी युगेंद्र पवारांना तरुणांचा मोठा पाठिंबा। युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांची प्रतिक्रिया, तर दिवाळीत पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल याची खात्री, शर्मिला पवारांना विश्वास। शरद पवार गटाची 5 उमेदवारांची यादी जाहीर। मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शीतून गिरीश कराळे यांना उमेदवारी, तर मोहोळमधून राजू खरे रिंगणात। शिंदे गटाचे उमेदवार विलास भुमरेंनी पैठणमधून उमेदवारी अर्ज भरला। पैठण शहरात शक्ती प्रदर्शन करत केला रोड शो। खासदार संदीपान भुमरेंचीही उपस्थिती। माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुतेने उमेदवारी अर्ज भरला। सातपुतेंनी आपला उमेदवारी अर्ज वाजत गाजत केला दाखल। अमरावतीच्या वडनेरा मतदारसंघातून रवी राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार। विरोधकांनी खोटा प्रचार करून मला पाडलं, रवी राणांच्या सभेत नवनीत राणा झाल्या भावूक। साताऱ्यात महायुतीला झटका। पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। अजितदादा गटाला उमेदवारी मिळाल्यानं जाधवांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक नावाच्या दुसऱ्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरला। वैभव जयराम नाईक असं उमेदवाराचं नाव। काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकरांनी हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। हिंगोलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं गोरेगावकर नाराज। वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातून नायक पाटणी यांनी उमेदवारी अर्ज भरला। पाटणी यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश। निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज केला दाखल। दिलीप बनकर यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। राहुल जगताप यांच्या मिरवणुकीत आणि सभास्थळी शरद पवारांचे फोटो। जगताप शरद पवार गटाकडून होते इच्छुक। नरेंद्र जिचकार यांच्याकडून नागपूर पश्चिममधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना नरेंद्र जिचकारांचा डान्स। शक्ती प्रदर्शनासह शिंदे गटाचे परभणी उमेदवार आनंद भरोसेंकडून अर्ज दाखल करताना महायुतीतील अनेक नेत्यांची हजेरी। भाजप नेते जगदीश मुळीक उमेदवारी अर्ज भरणार नाही। फडणवीसांच्या आदेशानंतर जगदीश मुळीकांची माघार। वडगाव शिरीत महायुतीकडून सुनील टिंगरे यांना आधीच उमेदवारी जाहीर। जिंतूर विधानसभेसाठी मतदारसंघासाठी भाजपच्या मेघना बोर्डीकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। जोरदार शक्ती प्रदर्शन करत बोर्डीकरांनी अर्ज भरला। मनसेकडून खडकवासला मतदारसंघात मयुरेश वांद्रेंचा अर्ज दाखल। बैलगाडीतून मिरवणूक काढत भरला उमेदवारी अर्ज। शर्मिला ठाकरेंची अर्ज दाखल करताना उपस्थिती। पालघरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी। शिंदे गटाकडून राजेंद्र गावित, तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळा रिंगणात। भूममध्ये तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने। काही काळ तणावाचं वातावरण। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। नांदगावमध्ये उमेदवारी अर्ज भरताना शिंदे गट आणि समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांवर आरोप। काही काळ गोंधळाची परिस्थिती। पोलिसांनी मध्यस्थी करत गर्दी पांगवली। जालन्यात शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकरांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। खोतकरांच्या शक्ती प्रदर्शनात कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी।
पर्वती विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश. भाजपचे श्रीनाथ भिमाले यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. फडणवीसांच्या भेटीनंतर भिमालेंनी जाहीर केला निर्णय. पुणे शहरातील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश. पर्वती पाठोपाठ आता कसब्यातही भाजपमधील बंडखोरी शांत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धीरज घाटे हेमंत रासनेंसोबत. शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकरांची बंडखोरी. पाटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. भुसावळचे महायुतीचे उमेदवार संजय सावकारेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. गिरीश महाजन, रक्षा खडसेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल. जावळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी. शरद पवार गटाचे इच्छुक दीपक पवारांना उमेदवारी डावलल्याने मवियाचं काम न करण्याचा निर्णय. रमेश कुमार गजबेंकडून वंचितच्या संयोजन समिती प्रमुख पदाचा राजीनामा. आगामी काळात भाजपला सहकार्य करण्याची भूमिका. माणखटाव मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर शेखर गोरे संतप्त. इथून पुढे तुमच्यावर गुलाल पडू देणार नाही, गोरेंचा रामराजेंना इशारा. इचलकरंजीतून विठ्ठल चोपडा अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम. अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. तुळजापूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य. काँग्रेसने धीरज पाटलांना उमेदवारी दिल्याने मधुकरराव चव्हाण नाराज. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आज निर्णय घेणार. अकोला जिल्ह्यातील महायुतीमधील 2 नेत्यांचा प्रहार. जन पक्षात प्रवेश. अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारेंचा प्रवेश. आज बाळापुरात उमेदवारी अर्ज भरणार. तर उमेदवारीसाठी भाजपमधून पवार गटात गेलेल्या रवी राठींचाही पक्षप्रवेश. शंभूराजे देसाई यांच्याकडून नारळ फोडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात. पाटण विधानसभा मतदारसंघातून देसाई महायुतीचे उमेदवार. भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी सुरू. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये पोलीस अलर्ट मोडवर. पोलिसांकडून 465 वाहनांची तपासणी तर 30 वाहनांवर कारवाई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात पोलिसांचा रूट मार्च. कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 450 रुपयांची तर चांदीच्या दरात 600 रुपयांची घसरण. सोनं 79,000 तर चांदी 96,000च्या घरात. बेळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशी निमित्त ग्राहकांची लगबग. सोन्याचे दर वाढल्याने यंदा चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल. खाद्यतेलांच्या किमतीत 20% वाढ. सर्वसामान्यांचे खर्चाचं नियोजन कोलमडलं. कालंजणे सांस्कृतिक दिवाळी अंश 2024 रसिक वाचकांना उपलब्ध. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या अंकाचं प्रकाशन.